नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूजच्या मदतीने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. बघा, नासा स्पेक्सेस लॉन्च मिशन टू ब्रिंग ॲस्ट्रोनॉट सुनीता विल्यम्स बच विल्मोर होम. बघा, याचा अर्थ काय होतो? नासा आणि स्पेस एक्स बघा, लॉन्च करणे म्हणजे प्रक्षेपित केले. नासा स्पेसएक्स लॉन्च मिशन टू ब्रिंग ॲस्ट्रोनॉट्स. बघा, टू ब्रिंग म्हणजे परत आणण्यासाठी, ॲस्ट्रोनॉट्स बघा, ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे अंतराळवीर. तर बघा, नासा आणि स्पेस एक्स यांनी ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना होम म्हणजे घरी परत आणण्यासाठी मिशन प्रक्षेपित केले, मिशन लॉन्च केले. बघा, NASA and SpaceX successfully launched a long-awaited crewed mission on Friday to bring back US astronauts Sunita Williams and Butch Wilmore, who have been stranded on the International Space Station for 9 months. बघा, नासा आणि स्पेस एक्सने सक्सेसफुली म्हणजे यशस्वीपणे लॉन्च म्हणजे प्रक्षेपित केले, लॉंग वेटेड म्हणजे दीर्घकाळ अपेक्षित असलेले, क्रूड म्हणजे मानवयुक्त मिशन ऑन फ्रायडे म्हणजे शुक्रवारी. बघा, नासा आणि स्पेस एक्स यांनी शुक्रवारी दीर्घकाळ अपेक्षित असलेले क्रूड म्हणजे मानवयुक्त मिशन सक्सेसफुली म्हणजे यशस्वीपणे लॉन्च म्हणजे प्रक्षेपित केले, ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 9 महिने अडकून पडलेल्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना परत आणले जाणार आहे. बघा, टू ब्रिंग बॅक म्हणजे परत आणण्यासाठी, ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मर हू हॅव बीन स्ट्रँडेड. बघा, स्ट्रँडेड म्हणजे अडकून पडलेले. तर 9 महिन्यापासनं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती अडकून पडलेले जे काही अंतराळवीर आहे त्यांना परत आणण्यासाठी हे जे मिशन आहे ते प्रक्षेपित केलं गेलं आहे. A Falcon 9 rocket with a Crew Dragon capsule fixed to its top blasted off from the Kennedy Space Center in Florida at 7:30 p.m. local time, carrying a 4-member team bound for the orbital post. मग बघा, फाल्कन 9 रॉकेट ज्यावर विथ म्हणजे ज्यावर क्र्यू ड्रॅगन कॅप्सूल फिक्स्ड म्हणजे बसवलेले होते, ब्लास्ट ऑफ. बघा, ब्लास्ट ऑफ म्हणजे प्रक्षेपित करण्यात आले कुठून? फ्रॉम केनेडी स्पेस सेंटर. तर हे केनेडी स्पेस सेंटरवरनं स्थानिक वेळेनुसार, बघा लोकल टाईम म्हणजे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता ब्लास्टेड ऑफ म्हणजे प्रक्षेपित करण्यात आले, कॅरिंग अ 4-मेंबर टीम. बघा, आणि कोण होतं यांच्यासोबत? 4 सदस्य चमू म्हणजे टीम होती, बाउंड फॉर इट्स ऑर्बिटेबल पोस्ट. आणि हे रॉकेट बघा ऑर्बिटेबल आउटपोस्ट म्हणजे कक्षीय स्थानाकडे गेलेलं आहे. बघा, द 4 ॲस्ट्रोनॉट्स नासाज ॲने मॅकलेन अँड निकोलस एयर्स, जॅक्सा ॲस्ट्रोनॉट टाकुया ओनिशी अँड कॉस्मॉट किरिल पेस्कोव are heading to the International Space Station on the Crew 10 mission to replace Sunita Williams, Butch Wilmore and 2 others. बघा, for the 4 astronauts म्हणजे 4 अंतराळवीर. बघा, 4 अंतराळवीर, त्याच्यामध्ये नासाचे ॲने मॅकलेन आहेत, त्याच्यानंतर नासाचेच निकोल एयर्स आहेत, त्याचप्रमाणे जॅक्सा म्हणजे जी जापानची स्पेस एजन्सी आहे तिचे टाकुया ओनिशी हे अंतराळवीर आहेत, त्याच्यानंतर कॉस्मॉस जी रशियाची स्पेस एजन्सी आहे तिची किरिल पेस्कोव, हे 4ही जण हेडिंग टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. बघा, हेडिंग म्हणजे जात आहे. ओके, कुठे जात आहे? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे ते जात आहे. कशासाठी? टू रिप्लेस सुनीता विल्यम अँड बीच विल्मोर. बघा, सुनीता विल्यम आणि बीच विल्मोर यांची जागा घेण्यासाठी. बघा, रिप्लेस जागा घेण्यासाठी ते जात आहे. वन्स देअर स्पेसक्राफ्ट अराइव्हज अँड डॉक्स ॲट द
ISS on March 15, the 4 astronauts will spend a few days adjusting before taking over operations from Crew 9, which would then depart no sooner than March 19. बघा, once their spacecraft arrives म्हणजे पोहोचेल. ओके, once म्हणजे जेव्हा त्यांचं यान 15 मार्च रोजी पोहोचेल, त्यावेळेस काय होईल, जेव्हा डॉक होईल 15 मार्चला ते पोहोचेल, तेव्हा चारही अंतराळवीर द 4 astronauts विल स्पेंड फ्यू डेज ॲडजस्टिंग, काही दिवस तिथे वातावरणाशी जुळवून घेतील ॲडजस्ट करतील आणि त्यानंतर क्रू 9कडून कामाची जबाबदारी स्वीकारतील. विच वुड देन डिपार्ट नो सुनर दॅन मार्च 19. आणि क्रू 9 त्यानंतर लवकरात लवकर 19 मार्चला ISS वरून रवाना होईल. बघा, डिपार्ट म्हणजे रवाना होणे. त्यानंतर पुढे बघा, दुसरी न्यूज आहे, पाकिस्तान आर्मी सेज 18 to 26 होस्टेजेस किल्ड इन बलुचिस्तान ट्रेन अटॅक वर सोल्जर्स. बघा, पाकिस्तान आर्मी सेज, पाकिस्तान लष्कराने सांगितले, सेज म्हणजे सांगितले, की बलुचिस्तान ट्रेन अटॅक, बघा बलुचिस्तान अटॅक म्हणजे हल्ला, बलुचिस्तान ट्रेन अटॅकमध्ये, रेल्वे हल्ल्यामध्ये मारले गेलेल्या 26 बंधकांपैकी, बघा होस्टेज म्हणजे बंधक, 26 बंधकांपैकी 18 सैनिक होते. पुढे बघा, पाकिस्तान आर्मी रिव्हिल्स, बघा पाकिस्तान लष्कराने रिव्हील केले म्हणजे उघड केले, डिटेल्स ऑफ बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अटॅक ऑन जाफर एक्सप्रेस. मग त्यांनी काय उघड केलं, काय रिव्हील केलं, तर जाफर एक्सप्रेसवरील बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा जो काही अटॅक आहे, हल्ला आहे, त्याचे जे काही डिटेल्स आहेत, तपशील आहे, ते उघड केले. रिझल्टिंग इन 26 होस्टेजेस किल्ड, ज्याच्यामध्ये बघा 26 बंधक होस्टेज स्टार झाले, अँड 33 टेररिस्ट इलिमिनेटेड, आणि 33 दहशतवादी ठार करण्यात आले. बघा, इलिमिनेटेड म्हणजे सुद्धा किल्ड म्हणजे ठार करणे. पुढे बघा, द बलूच इन्सर्जंट हू हायजॅक अ पाकिस्तानी पॅसेंजर ट्रेन क्लेम टू हॅव किल्ड all the 214 military hostages as their 48 hours deadline for a deal to swap them with Baluch political prisoners ended on Friday. बघा, the Baluch insurgents, ओके, बघा इन्सर्जंट्स म्हणजे बंडखोर, ओके, बलूच बंडखोर, हू हायजॅक पाकिस्तानी पॅसेंजर, ज्यांनी काय केलेलं होतं, हायजॅक केलेलं होतं पाकिस्तानी पॅसेंजरला, पाकिस्तानी प्रवासी ट्रेनला. क्लेम्ड म्हणजे दावा करणे, त्यांनी दावा केला, काय दावा केला, टू किल्ड, की त्यांनी किल केलं, ऑल द 24 मिलिटरी होस्टेजेस, जे 214 लष्करी बंधक होते, त्यांची हत्या केली, असं त्यांनी दावा केलेला आहे. ॲज देअर 48 hours डेडलाईन, त्यांची 48 तासांची जी काही मुदत होती ती शुक्रवारी संपल्यानंतर त्यांनी सगळ्या 214 जणांना किल केलं. पुढे बघा, द बलूच लिबरेशन आर्मी which rejected the Pakistan Army's claim that the siege had ended, said the government's stubbornness is not heeding its ultimatum force their hand. बघा, the Baluch Liberation Army which रिजेक्ट करणे म्हणजे फेटाळून लावणे, तर त्यांनी काय फेटाळून लावलं, पाकिस्तान आर्मीज क्लेम, पाकिस्तान लष्कराचा जो काही क्लेम आहे, दावा आहे, तर पाकिस्तान लष्कराने कुठला दावा केला होता, की द सेज हॅड एंडेड. बघा, सेज म्हणजे वेढा संपल्याचा दावा पाकिस्तान आर्मीने केला होता, तो फेटाळून लावण्याचा, रिजेक्ट करण्याचं काम बलूच लिबरेशन आर्मीने केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की द गव्हर्नमेंट स्टबबॉर्नेस, बघा स्टबबॉर्नेस इज नॉट हिडिंग इट्स अल्टिमेटम फोर्स देअर हँड. बघा, की गव्हर्नमेंटच्या स्टबबॉर्नेसमुळे, दुर्लक्षामुळे, अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हा जो काही कठोर निर्णय आहे, तो कठोर निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण 2 न्यूज घेतल्या आणि त्याच्या मदतीने इंग्लिशचा अभ्यास केला. धन्यवाद मित्रांनो.